नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. अनेक नाती निभावते ती, पण स्वतःचं मन ओळखते का? कर्तव्यपूर्तीसाठी झटते ती, पण स्वतः दिलखुलास जगते का? स्वतःच्या इच्छा, स्वतःची स्वप्न बोलून तरी दाखवते का? आणि अगदी खरं सांगायचं म्हणजे हे सगळं करत असताना स्वतःचा शोध घेते का? एका अथांग निळाशार समुद्र किनाऱ्यावर समुद्राची गाज ऐकत उभ्या असलेल्या एका सखीला स्वतःच्या अंतरंगात डोकावलं ना तर हे सारे प्रश्न निश्चितच पडतील. कारण बरेच वेळा आपण ऐकतो की सखीच्या उतार वयामध्ये तिची बकेट लिस्ट वाढायला लागते. हे करायचं राहून गेलं, हे करायचं आहे, हरकत नाही, उशीर झालाय तरी काय चालेल, आपल्याला हे करता येईल. हे जर व्हायला नको असेल ना तर सुरुवातीपासून स्त्रीने जर स्वतःची ऊर्जा ओळखली, हे कौशल्य तिला गवसलं तर त्याचा तिला नक्कीच उपयोग होईल. पण हे कसं, हेच आजच्या भागात आपल्याला जाणून घेऊया. पाहूया आजचा विषय काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत स्त्री ऊर्जा एक चैतन्य शक्ती या विषयावर. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी एक सखी आपल्या बरोबर आहे. आज आपल्या बरोबर आहेत स्त्री ऊर्जा प्रशिक्षक डॉक्टर मैथिली सावंत. नमस्कार. नमस्कार मॅडम. कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत करते. खूप खूप धन्यवाद. आणि मी म्हटलं तसं की हा खरंच एक महत्त्वाचा विषय आहे, कारण स्त्रीला स्वतःचा शोध घेण्याचं जर कौशल्य गवसलं तर अनेक तिच्या समस्या दूर होऊ शकतील. आणि या विषयावर त्यांच्याकडून आज आपण मार्गदर्शन जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम सर्वांना त्यांची ओळख करून देते. डॉक्टर मैथिली सावंत, स्त्री ऊर्जा प्रशिक्षक. त्याचबरोबर फिजिओथेरपिस्ट म्हणून 15 वर्ष क्लिनिकल प्रॅक्टिस त्यांनी केली. आता गेली 4 वर्ष त्या पूर्ण वेळ रिलेशनशिप कोच, स्त्री ऊर्जा प्रशिक्षक म्हणून काम पाहतात. NLP मास्टर प्रॅक्टिशनर तसंच इमोशनल इंटेलिजन्स ट्रेनर सुद्धा त्या आहेत. विमेन ऑफ एलिगन्स या मराठी भाषेत असलेल्या ऑनलाईन ट्रेनिंग कोर्सच्या माध्यमातून अनेक सखींना त्यांच्यातील चैतन्यमयी स्त्री ऊर्जा जागृत करण्यासाठी त्यांनी विशेष प्रशिक्षण दिलेलं आहे. तसंच नातेसंबंध गुंतागुंत सोडवण्यासाठी सुद्धा त्या प्रशिक्षण देतात. आज आपल्याला सुद्धा स्त्री ऊर्जा एक चैतन्य शक्ती या विषयावर त्या मार्गदर्शन करणार आहेत. आज आपण बोलतोय स्त्री ऊर्जा एक चैतन्य शक्ती या विषयावर. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत डॉक्टर मैथिली सावंत. कार्यक्रमाला आपण लगेचच सुरुवात करूया मॅडम. उद्या आपण जागतिक महिला दिन साजरा करणार आहोत. तर त्या अनुषंगाने खरंच स्त्रीला तिच्यातला आत्मभान जागृत करायचं असेल किंवा तिला स्वतःच्या कौशल्यांचा शोध घ्यायचा असेल तर लागते ती ऊर्जा. तर मुळात आपण स्त्री ऊर्जा असं म्हणतो, तर स्त्री ऊर्जा म्हणजे नेमकं काय, काय सांगाल या विषयावर? खूप छान प्रश्न आहे चैताली. सर्वप्रथम तुझं खूप खूप कौतुक. कार्यक्रमाची इतकी सुंदर सुरुवात केलीस तू आणि मूड सेट केलास, त्याबद्दल तुझे धन्यवाद. आणि माझी खूप सुंदर ओळख करून दिली त्याबद्दल आभार. नक्की. आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे पण मी आभार मानते, कारण ते वेळात वेळ काढून आपल्याला जॉईन झालेले आहेत. सो थँक्यू सो मच. तुमचा जो प्रश्न आहे स्त्री ऊर्जा म्हणजे काय, अतिशय सुंदर प्रश्न आहे. स्त्री ऊर्जा म्हणजे स्त्रीशी निगडीत ऊर्जा असा एक सर्वसाधारणपणे समज असतो, परंतु ते तसं नाही आहे. तर स्त्री ऊर्जा आणि पुरुष ऊर्जा हे प्रत्येक मानवामध्ये ही ऊर्जा आहे. म्हणजे मग ती स्त्री असो, पुरुष असो किंवा LGBTQचा सदस्य असो अगदी. आणि या दोन्हीही ऊर्जा आपल्याला एक सशक्त जीवन जगण्यासाठी फार फार उपयोगी आहेत. आणि त्यामुळे याचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. तर स्त्री ऊर्जेविषयी जेव्हा मी बोलेन त्यावेळेला पुरुष ऊर्जेचा मी उल्लेख नाही केला असं होणार नाही, कारण त्या परस्पर विरोधी ऊर्जा आहेत. त्याच्यामुळे आपण त्या दोन्ही ऊर्जा एकत्र जाणून घेऊयात. तर पुरुष ऊर्जा म्हणजे अशी ऊर्जा की जी आपल्याला ध्येयामागे प्रेरित होऊन त्या ध्येयाचा मागोवा घेण्यासाठी प्रेरित करते. आणि त्या विरुद्ध असलेली स्त्री ऊर्जा क्षणाचा आनंद घ्यायला शिकवते, स्लो डाऊन व्हायला शिकवते. पुरुष ऊर्जेचा दुसरा गुणधर्म म्हणजे त्यांना कुटुंबातल्या सदस्यांना संरक्षण देणारी ही ऊर्जा आहे, त्यांना प्रोटेक्ट करणारी ऊर्जा आहे. आणि स्त्री ऊर्जा जी आहे ती कुटुंबातल्या सदस्यांना प्रेम, जिव्हाळा, त्यांना नर्चर करणारी अशी ती ऊर्जा आहे. त्याच्यानंतर पुरुष ऊर्जा जी आहे ती देण्यामध्ये तिला आनंद मिळतो. लोकांना मदत करणं, देणं हे तिच्यासाठी खूप आनंदमयी असतं. आणि स्त्री ऊर्जेचं पूर्णपणे विरुद्ध म्हणजे हेल्प रिसीव्ह करणं, दुसऱ्यांनी दिलेली मदत कृतज्ञतापूर्वक त्याचा स्वीकार करणं अशी ती ऊर्जा आहे. आणि पुरुष ऊर्जा जी आहे, चौथा फरक म्हणजे सगळ्या घटनांचा किंवा एखाद्या बाबींचा सारासार विवेकबुद्धीने विचार करून निर्णय घेणं अशी ती ऊर्जा आहे. आणि स्त्री ऊर्जा म्हणजे इंट्युटिव्ह आहे,
मनातनं जे वाटतं ना, आतून जो आवाज येतो ना, ते करणं. म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं असेल हे चार प्रमुख फरक जे आपण पाहिले त्याच्यावरनं तुम्हाला कळलं असेल की या दोन्हीही ऊर्जा आपल्याला जीवन जगण्यासाठी किती उपयोगी आहेत आणि त्यांना आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. हा आपला जीवनाचा प्रवास असायला हवा आहे. नक्कीच मला वाटतं आणि हा खरंच मूळ फरक आपण समजावून सांगितलात. आणि त्याच्यातूनच मनात एक प्रश्न असा आला की जेव्हा आपण म्हणतो की स्त्री ही प्रेम किंवा जिव्हाळा या संबंधात किंवा आत्ता मनात आलंय ते करायला हवं अशा प्रकारची ऊर्जा निर्माण करणारी असते, मग तरी सुद्धा स्त्रियांना भावनिक गोष्टींचा सामना जो करायला लागतो किंवा त्यांच्या मनात जो भावनिक कल्लोळ निर्माण होतो, तर त्याचं कारण काय असावं, काय सांगाल आपण? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. स्त्री आणि पुरुष या दोघांकडे या दोन्ही ऊर्जा आहेत, पण कधी कधी ना त्या ऊर्जांपासून ते डिस्कनेक्ट झालेले असतात, दूर गेलेले असतात. याला काही कारणं असू शकतात. त्याच्यातलं पहिलं कारण म्हणजे स्त्रीच्या अनुषंगाने मी सांगेन इथे की स्त्री असो किंवा पुरुष त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक घडामोडी घडलेल्या असतात, त्यांनी अनेक चढ उतार बघितलेले असतात, अनेक बरे वाईट अनुभव घेतलेले असतात आणि त्याच्यामुळे त्याच्या जखमा त्यांच्या मनावरती झालेल्या असतात आणि त्याच्यामुळे त्या ह्या ऊर्जांपासून दूर गेलेले असतात. हे एक पहिलं कारण आहे. दुसरं कारण म्हणजे आपल्या समाजामध्ये आपल्या पुरुष ऊर्जेला जी स्वप्नामागे पळणारी आहे, सारासार विवेक बुद्धीने विचार करणारी आहे, प्रोटेक्ट करणारी, दुसऱ्यांना मदत करणारी आहे, ती ऊर्जा तिला खूप जास्त आपण गौरवाने पाहतो आणि इमोशन वगैरे सगळं फालतू आहे असं वगैरे समजतं. इमोशनली व्हायचं नसतं, प्रॅक्टिकली व्हायचं असं जनरल एक समज आहे. त्याच्यामुळे मग सगळ्या स्त्रिया पुरुष बनण्याच्या मागे लागतात आणि त्यांचा एक प्रवास सुरू होतो. मी स्त्री नाहीये, मी पुरुष होणार आहे असा प्रवास सुरू होतो उलटा. तर ते एक कारण आहे. आणि त्याच्यामध्येच अजून एक कारण आहे की साधारण 1960 दशकामध्ये फेमिनिस्ट मुवमेंट अमेरिकेमध्ये झाली आणि त्यावेळेला म्हणजे बऱ्याच कालावधीपर्यंत आपली जी जगभरातली संस्कृती होती ती पुरुष प्रधान संस्कृती होती आणि स्त्रियांचं दमन होत होतं. आणि त्या 1960च्या वेळेला त्या स्त्रियांनी उठाव केला, अमेरिकेतल्या स्त्रियांनी, आणि सगळी बंधनं झुगारून दिली. हे जे झालं त्याचा फायदा अर्थातच स्त्रियांना झाला, कारण त्यांना मतदानाचे अधिकार मिळाले, पॉलिटिक्समध्ये त्यांना सहभाग मिळाला, शिक्षणाचा अधिकार मिळाला. हे सगळं झालं, खूप छान गोष्टी झाल्या. परंतु त्या फेमिनिस्ट मुवमेंटची जी एनर्जी होती ना ती रिबेल करण्याची होती, बंडखोरी अशी होती. आता आम्ही काही ऐकणार नाही, आता मनाला येईल ते करणार. आणि त्या बंडखोरीच्या एनर्जीमुळे काय झालं, स्त्रिया जेव्हा पॉवरचा एक आयडल म्हणतात, आदर्श स्त्री जी पॉवरमध्ये आहे ती कशी वागेल ते त्यांना माहिती नव्हतं ना, तर त्यांच्यासाठी आदर्श होते ते म्हणजे पुरुष. मग स्त्रीचा प्रवास सुरू झाला पुरुष बनण्याकडे. सत्ता, पॉवर म्हणजे मला पुरुष बनायला लागेल असा तिचा काहीतरी समज झाला. आणि त्याच्यामुळे तुम्ही बघा ना, कॉर्पोरेटमधली स्त्री असं काहीतरी दाखवताना किंवा एकदम वर्चस्व असणारी सत्ताधारी स्त्री असं दाखवताना तिला ब्लेझर घातलेलं दाखवतात, पॅन्ट शर्ट घातलेलं दाखवतात. सो हे जे झालं ना की स्त्रीचा पुरुष बनण्याचा प्रवास सुरू झाला. आणि आता अशी परिस्थिती आलेली आहे की बऱ्याचशा स्त्रिया पुरुष एनर्जी त्यांच्यामध्ये जास्त आहे आणि स्त्री एनर्जी कुठेतरी फार फार कमी झालेली आहे, जी दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे त्यांनी, मला असं वाटतं की त्या एनर्जीला जर त्यांनी अजून प्रज्वलित केलं, जागृत केलं स्वतःमधल्या एनर्जीला, तर त्यांचा हा भावनिक कल्लोळांचा, भावनिक आव्हानांचा जो त्यांना फेज आलेला आहे त्याच्यातनं त्यांना बाहेर पडता येईल. नक्कीच. आज आपण बोलतोय स्त्री ऊर्जा एक चैतन्य शक्ती, आणि मॅडमने आपल्याला सांगितलं की स्त्री ऊर्जा आणि पुरुष ऊर्जा यातला मूळचा फरक काय आहे आणि भावनिक कल्लोळ मुळात का होतो. आता मॅडम मी पुढच्या प्रश्नाकडे आपल्या येते की तुम्ही म्हणालात तसं की हे स्थित्यंतर घडलंय आपल्याला असं म्हणता येईल, तर याच्यातून स्त्री ऊर्जा जागृत करायची असेल तर नेमकं काय करणं अपेक्षित आहे, स्त्रियांनी काय करावं, काय सांगाल आपण? एक्सलंट चैताली, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. स्त्री ऊर्जा जागृत करण्यासाठी प्रथमतः स्त्रीने स्वतःचा स्त्री असल्याचा बिनशर्त स्वीकार करणं गरजेचं आहे. म्हणजे काय माहितीये, बऱ्याचशा स्त्रियांना मी बोलताना असं ऐकते की बाईचा जन्मच वाईट आहे किंवा बाई नको, मला पुढच्या जन्मात स्त्री करा वगैरे, पुरुष करा वगैरे. तर हे कुठेतरी ना आपण अनग्रेटफुल आहोत, कृतज्ञता व्यक्त करत नाहीये स्वतःच्या शरीराप्रती. विधात्याने आपल्याला स्त्री शरीर दिलेलं आहे, त्याचा आपण कृतज्ञतापूर्वक स्वीकार करणं ही पहिली स्टेप आहे. त्याच अनुषंगाने मी सांगेन की मासिक पाळीच्या काळामध्ये बऱ्याचशा स्त्रिया म्हणतात की मासिक पाळीशी कसं तरीच असतं, विटाळ असतो, त्याला अपवित्र मानलं जातं. परंतु ॲक्च्युली तो आपल्या जीवनाचा एक भाग आहे.
तर तिला पूजनीय आपण बनवलं पाहिजे आणि तिचा स्वीकार केला पाहिजे. कारण जेव्हा आपण मासिक पाळीला धिक्कार अशा पद्धतीने म्हणतो ना, त्यावेळेला आपण स्वतःच्या शरीराचा धिक्कार करत असतो आणि ते एक वेगळी रिलेशनशिप तयार होते, एक वेगळं नातं आपलं स्वतःची निर्माण होतं. त्याच्यामुळे बरेच प्रॉब्लेम्स होऊ शकतात, हार्मोनल्स इश्यू होऊ शकतात. त्याच्यामुळे पहिल्यांदा स्त्रीने बिनशर्त स्वीकार करायचा आहे स्वतःच्या स्त्री असण्याचा आणि कृतज्ञतापूर्वक विधात्याला सांगायचं आहे की थँक्यू देवा, तुम्हाला स्त्री म्हणून घडवलंस, मी खूप खूप आभारी आहे. हे पहिली स्टेप आहे. मला वाटतं आणि हीच फार महत्त्वाची आहे, कारण स्त्रीने स्वतःचं स्त्रीत्वत्व स्वीकारणं हे केल्यानंतरच तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तिच्यात बदल होऊ शकेल. आपल्याला या विषयाच्या अनुषंगाने प्रेक्षकांकडून फोन येतोय, तर तो आपण घेऊया. शिवानंद वसेदार आपल्याला प्रश्न विचारतायत निपाणीहून. नमस्कार. नमस्कार शिवानंदजी. आता पहिला सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. आम्ही जे महिला दिनाच्या निमित्ताने फक्त महिलांना एक स्वावलंबी द्यायला पाहिजे किंवा असं त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे असं सगळं म्हणत असतो, पण महिला ही पुरुषांच्या बरोबरीने कोणत्याही शैक्षणिक असू दे आणि कोणत्याही कामासाठी त्यांनी पुढाकार घेतला असतात. मग तशा महिलांना नेहमी पुढाकार घेण्यासाठी, पुढे जाण्यासाठी आपण पुरुष मंडळी कशा प्रकारे त्यांना मार्गदर्शन केली पाहिजे किंवा कशा प्रकारे त्यांना साथ दिली पाहिजे, म्हणजे त्यांनी खऱ्या अर्थानं स्त्री शक्ती होईल आणि महिला दिन साजरा होईल असं मला वाटतं. तुम्ही काय सांगाल, असं माझा प्रश्न आहे. नक्कीच नक्कीच, खूप चांगला प्रश्न त्यांनी विचारला की पुरुषांनी सुद्धा सहकार्याच्या भावनेने कसं सामील झालं पाहिजे, काय सांगाल आपण? खूपच छान प्रश्न विचारला शिवानंदजी. आणि याच्यातनंच मला दिसतंय की तुमच्यामधली जी पुरुषी शक्ती आहे ना, पुरुषी ऊर्जा आहे, ती खूप जास्त छान आहे. कारण असे पुरुष फार कमी मिळतात असे. आणि तुमच्यातलं जे पुरुषी चैतन्य आहे ना, ती शक्तीच तुमच्या आजूबाजूच्या स्त्रियांना मदत करणार आहे. कारण मला पूर्ण खात्री आहे की असे पुरुष जे स्ट्रॉंग, त्यांच्याकडे पुरुषी ऊर्जा आहे, ते प्रत्येक स्त्रीला समजून घेऊ शकतात आणि तिला जाणू शकतात. तर त्याकरता आपण त्याचा अभ्यास आहे. इमोशनल इंटेलिजन्स, आपल्या भावना दुसऱ्या व्यक्तीच्या ओळखणं आणि स्वतःच्या ओळखणं, हा एक अभ्यासाचा विषय आहे. आणि तो विषय शिकल्यावरती तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने लोकांना किंवा स्त्रियांना स्पेशली मदत करू शकाल असं मी सांगेन. सो तुम्हाला खूप खूप आभार आणि तुमच्यासारखे अनेक लोक व्हावेत, अनेक पुरुष घडावेत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. नक्कीच, मला वाटतं आणि हे फार महत्त्वाचं आहे. आता मगाचा तुमचा जो प्रश्न तुम्ही सांगत होतात आम्हाला की स्त्री ऊर्जा जागृत करायची असेल तर नेमकं काय केलं पाहिजे, याच्याकडे आपण आलो होतो की स्त्रीने स्वतःचं स्त्रीत्व आधी स्वीकारलं पाहिजे. याच बरोबरीने आपल्याला आणखीन काय सांगायचं? ग्रेट. सो स्त्री ऊर्जा आपल्यामधली प्रज्वलित होण्यासाठी ना, पहिल्यांदा आपल्याला सुरक्षित वाटणं हे फार गरजेचं आहे. सुरक्षित वाटणं म्हणजे आधीच्या काळामध्ये कसं आपण जंगलामध्ये जायचो तेव्हा वाघ समोर आला की आपण एकतर आपल्याला पळून जायचं किंवा त्या वाघाशी आपण जर लढू शकत असू तर लढायचं, हे दोन ऑप्शन असायचे. आताच्या काळामध्ये वाघ वगैरे नाही आहे समोर, पण समोरची व्यक्ती समजा जेव्हा आपल्याला असं म्हणते की मला तुझं म्हणणं पटलेलं नाही, तेव्हा आपल्याला ट्रिगर होतं की हा माझ्या विरोधात आहे काहीतरी, आणि त्यावेळेला आपल्याला असुरक्षितता मनात येते. हे मी एक उदाहरण दिलं. असुरक्षित वाटणं हे विविध कारणांमुळे वाटू शकतं. म्हणजे कधी कधी लोकांना आर्थिकदृष्ट्या असुरक्षित वाटू शकतं, काही जणांना शारीरिकदृष्ट्या असुरक्षित वाटू शकतं. म्हणजे समजा मी खूप जाडी आहे आणि मला चार लोक म्हणतात की तू खूप जाडी झालीस आणि त्यामुळे मला माझ्या शरीरात असुरक्षित वाटतं आहे, तर मी माझी स्त्री ऊर्जा ॲक्सेस करू शकणार नाही, तिला मी प्रज्वलित करू शकणार नाही. तर अशा पद्धतीची सुरक्षितता स्त्रीने स्वतःमध्ये कल्टिवेट करणं, तिला मिळवणं हे फार गरजेचं आहे. पहिल्यांदा आपल्याला शोधून काढणं गरजेचं आहे कशामुळे मला असुरक्षित वाटतंय, म्हणजे मग त्याच्यावर काम करता येईल. तर सुरक्षितता ही महत्वाची. नक्कीच नक्कीच. आपल्याला एक फोन येतोय, तो आपण घेऊया. स्मिता टोके आपल्याला इंदोरहून प्रश्न विचारतात. नमस्कार स्मिताजी. नमस्कार. नमस्कार, तुम्हा दोघींना माझा नमस्कार. नमस्कार. प्रश्न विचारा. माझा असा प्रश्न आहे की एका स्त्रीने कसं आणि कोणत्या क्षणी ओळखायचं की ती स्त्री ऊर्जेपासून लांब जाते आहे? थँक्यू सो मच. बर, खूप छान प्रश्न आहे त्यांनी की स्त्री ऊर्जा आपल्यात कमी पडते किंवा आपण थोडेसे त्याच्यापासून लांब गेलोय, त्यांनी कसं ओळखलं पाहिजे, कुठल्या टप्प्यावर ओळखलं पाहिजे, काय सांगाल? खूप छान स्मिताताई, हॅलो. कारण त्या माझ्या वुमन ऑफ एलिगन्सच्या स्टुडंट आहेत आणि खूप गोड स्टुडंट आहेत. सो त्यांनी हा खूप छान प्रश्न विचारला. स्त्रीला जेव्हा वाटतं ना काहीतरी अस्वस्थता मनामध्ये की मला कुठल्या तरी माणसाने काहीतरी बोललंय आणि मला काहीतरी होतंय, मला असुरक्षित वाटतं आहे, ही पहिली साईन आहे. मला समजा एक उदाहरण देते. म्हणजे माझ्याकडे एक क्लायंट होती,
ती म्हणायची, माझे वडील घरामध्ये असं म्हणतात की तू माझ्या पैशाचं खाते, तू माझे दिलेले पैशाचं कपडे घालतेस, मी सांगते ते कर, मी सांगतो तेच करायचं. आणि तिला घरातच असुरक्षित वाटत होतं. किंवा दुसरी एक महिला होती, ती म्हणजे मुलगी होती, आई वडिलांची खूप भांडणं व्हायची आपापसात, तिच्याबरोबर नाही, पण तिला त्यामुळे घरात असुरक्षित वाटायचं. तर ही असुरक्षितता जी मनात वाटणारी आहे ना, ते आपल्याला एक सिग्नल येतो आतून की मला काहीतरी चांगलं वाटत नाही आहे माझ्या आयुष्याबद्दल किंवा एकंदरीत माझ्या आजूबाजूला असलेल्या परिस्थितीबद्दल. एक जी महिला होती, तिला बॉसची भीती वाटायची, कधी येऊन तो हात लावतोय काही पण. तिला अलर्ट मोडमध्ये असायची, सर्व्हायवल मोड आम्ही त्याला म्हणतो, सर्व्हायवल मोडमध्ये असायची की मला आता कधी काय बोललं जाईल, काय होईल असं. तर ते आतून आपल्याला जेव्हा कळतं ना, असा सिग्नल मिळतो, तेव्हा आपल्याला सुरक्षिततेच्या दृष्टीने पावलं उचलण्याची गरज आहे. काय केलं तर मला सुरक्षित वाटेल असा प्रश्न स्वतःलाच विचारायचा. मग ते उत्तर आतून येतं आणि त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायला सुरुवात करता येईल. नक्कीच. आणि तुम्ही म्हणलात तसं की ती आपल्याला खरं त्याचं कारण उमगलं की त्याच्यावरती आपल्याला लगेच उपाय करणं हे सुद्धा शक्य होतं. आता माझ्या मनात हा प्रश्न आहे की ज्या वेळेला आपण म्हणतोय की आता आपण सुरक्षित झालोय असं आपल्याला वाटतंय, मग कुठेतरी ना त्या सखीला असं वाटत असतं की आपल्याला इतरांनी सुद्धा समजून घ्यावं आणि इतरांनी सुद्धा मदतीचा हात आपल्यासाठी पुढे करावा. तर ह्या सगळ्या प्रसंगामध्ये तिची मनोवस्था कशी असली पाहिजे? कारण दरवेळेला प्रत्येक व्यक्तीकडून समोरच्या तिला स्वीकार मिळेलच असं नाही किंवा ती मदत मिळेलच असं त्या क्षणी असं नाही. तर मग त्या परिस्थितीमध्ये सखीने कसं वागलं पाहिजे, काय सांगाल? खूप महत्त्वाचं आहे, कारण केलेली मदत ही स्वीकारता येणं हा मोठा एक आपली क्वालिटी आहे जी आपण स्वतःमध्ये बाणवायला पाहिजे आहे. तर मदतीचा स्वीकार करण्यासाठी पहिल्यांदा मदत कशी मागायची तेही खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे एक साधं उदाहरण देते. म्हणजे समजा आता मी घरी आहे आणि मी समजा माझ्या नवऱ्याला सांगितलं की मी बाहेर जाते, वॉशिंग मशीन लावून ठेव, ओके, असं मी सांगितलं तर ही झाली ऑर्डर. आणि मग तो म्हणेल की मी कशाला लावू, तू आल्यावर लाव ना. म्हणजे त्याला ते ऑर्डरिंग सारखं वाटेल. त्याऐवजी समजा मी माझी भाषा बदलली, माझा टोन बदलला, मी जरा बाहेर जाते, प्लीज जरा वॉशिंग मशीन लावून ठेवशील का रे. आणि त्याने वॉशिंग मशीन लावली आणि त्याने सांगितलेली कमांड फॉलो केल्यानंतर त्याला धन्यवाद देणं, म्हणजे त्यांनी मदत केली, त्याचं कर्तव्यच होतं वगैरे नाही म्हणायचं आपल्याला. आपल्याला म्हणायचं आहे थँक्यू सो मच, तू मला मदत केली त्यामुळे माझा बराचसा वेळ वाचला, खूप खूप धन्यवाद. आणि पहिल्यांदा असं वाटेल तुम्हाला की खूप नाटकी वाटतंय वगैरे, पण नंतर तसं नाही वाटणार. जो माणूस रिसिव्हर आहे ना, जो माणूस तो धन्यवाद घेतो आहे, त्याला विचारा त्याला किती छान वाटतं. तर कधी कधी घरातल्याच माणसांना आपण धन्यवाद देत नाही, ते जे गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी करत असतात ज्याच्यामुळे आपलं आयुष्य सुखकर होत असतं. तर ॲक्च्युली धन्यवाद देण्याने आपल्याला जास्तीत जास्त मदत मिळायला लागते, चहू बाजूनी तुमच्याकडे मदतीचा ओघ तयार होईल. तर कृतज्ञता भाव जपणं हे मला वाटतं एक गोष्ट आहे ज्याच्यामुळे आपण मदत आपल्याकडे मिळवू शकतो, आपण स्वतःला मिळवू शकतो. क्या बात आहे. मला वाटतं आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. आपण शाळेपासून शिकत आलेलो आहे आणि हा वाक्प्रचार आपण तेव्हापासून लिहित आलोय, पण मला वाटतं त्याची अंमलबजावणी आपण करत नाही. तुम्ही खूप छान उदाहरण दिलं की आपलं बोलणं आपण थोडंसं जर बदललं आणि चांगल्या पद्धतीने समोरच्यापर्यंत मांडलं तर नक्कीच आपल्याला आपोआप मदतीचा हात पुढे येऊ शकतो. त्याच्यासाठी वेगळं काही करावं लागणार नाही. आपण या विषयावर अशीच चर्चा मॅडमशी पुढे सुरू ठेवणार आहोत, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बोलतोय स्त्री ऊर्जा, एक चैतन्य शक्ती या विषयावर, आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर मैथिली सावंत. ब्रेकपूर्वी त्यांनी अतिशय छोटी आणि महत्त्वाची गोष्ट सांगितली, जी आपण बरेच जण ज्याच्यापासून दूर जातो, की आपण जर आपली पद्धत बोलण्याची बदलली तर अनेक गोष्टींचा स्वीकार लोक आपला करू शकतील, ते मदतीचा हात पुढे करू शकतील. मॅडम, मला आता पुढच्या प्रश्नाकडे यायचं आहे की आपण मगाशी उल्लेख केलात की स्त्री ऊर्जेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य हे आहे की त्या क्षणाचा ती आनंद घेत असते. तर बरेच वेळेला असं होतं की तो क्षण तिच्या हातातून निसटून जात असतो आणि तिला खरं तर तो क्षण हवा असतो. तर त्यावेळेला हा आनंद घेण्यासाठी तिने काय केलं पाहिजे, काय सांगाल? खूप महत्त्वाचा प्रश्न. परत क्षणाचा आनंद घेणं ना, ही कला आहे आणि ती कला आपल्याला कसं आहे, आज मी गिटार वाजवायला शिकायला सुरुवात केली म्हणजे मी खूप उत्तम गिटारिस्ट नाही होणार आहे ना, काही वेळ लागेल त्याला आणि 1 वर्षानंतर मी सुंदर गिटार वाजवेन. तसंच
क्षणाचा आनंद घेणं हे स्वतःला शिकवायला लागतं. कारण मानवी मनच असं आहे की ते सैरभर आहे, निसटतं, पळतं, धावतं, सैरावैरा, लहान आहे ना ते. सो आपल्याला त्याला ट्रेनिंग द्यावं लागेल. तर त्याकरता मेडिटेशन आपण करू शकतो, आपण ध्यानधारणा करू शकतो. आणि मला माहिती आहे बऱ्याच जणांना असं वाटेल, अरे बापरे ध्यानधारणा करायची, काय बापरे. ह्याच्यासाठी एक सिम्पल गोष्ट सांगते, एक टेक्निक सांगते तुम्हाला. आत्ता आपल्याला समजा असं वाटतं ना की फ्युचरचे विचार येत आहेत, आपल्या भविष्यातले विचार येतात, असं झालं तर, तसं झालं तर, किंवा भूतकाळातले आपण विचार करतोय आणि त्याच्यातनं आपण स्वतःला त्रास करून घेतोय ना, तेव्हा स्वतःला पकडा. मैथिली, स्टॉप, हे नाही करायचंय, कारण भूतकाळ आणि भविष्यकाळ तुझ्या हातात नाही आहे, असं मी स्वतःला सांगते. तर तसं तुम्ही स्वतःला सांगा. तुम्हाला लहान मुलासारखंच स्वतःला ट्रीट करायचं आहे, ओके, ह्याच्यामध्ये. आणि मग स्वतःला सांगायचं आहे की आत्ता मला कसला वास येतोय, मग त्याचा वास घ्या. आत्ता मला डोळ्यांनी काय दिसतं आहे ते पहा, ओके. कानांनी काय ऐकू येतोय आवाज, तो आवाज किती लांबून येतोय, जवळून येतोय, आवडीचा आहे का, कर्कश आहे का, काय काय, त्याची नोंद घ्या, ओके. जिभेवरती कसली चव आहे याची नोंद घ्या. आणि मनामध्ये मला आत्ता काय वाटतं आहे, कुठली भावना आहे. म्हणजे भावनांची पण आपल्याला आता काय म्हणतात वोकॅब्लरी वाढवायला लागेल, की म्हणजे फक्त चांगलं वाटतं आणि वाईट वाटतंय, दुःख झालंय, असं नाही करायचंय. तर आपल्याला भावनांच्या बाबतीमध्ये पण आता आपल्याला क्रिएटिव्ह राहायचं आहे, की मला आता मोटिवेटेड वाटतंय, मला आता काहीच करू नये असं वाटतंय, मला आता खूप उत्साही वाटतंय, अशा. तर भावनांना ना एक लेबल देणं सुरुवात करा. पहिल्यांदा ते असं वाटेल की काय बरं लेबल देऊ ह्याला, असं. पण तुम्ही शोधून काढाल. आणि त्याकरता मी तुम्हाला म्हणेन की सोशल मीडियावर असतं ना फिलिंग मोटिवेटेड वगैरे वगैरे, तिथून जाऊन तो सगळा डेटाबेस काढा. तुम्हाला कळेल तुमच्या भावनाला कसं नेमिंग कन्व्हेन्शन द्यायचं, नेम कसं द्यायचं, नाव कसं द्यायचं. आणि मग तुम्ही त्या त्या क्षणाचा आनंद घ्यायला नक्कीच शिकाल. तर असं छोटंसं मेडिटेशन तुम्ही करू शकता. खरं आहे, मला वाटतं. आणि हा तुम्ही आत्मपरीक्षणाचा एक छोटासा आम्हाला एक्सरसाइज दिला असं म्हणायला हरकत नाही. कधीतरी आपण हे करून पाहिलं पाहिजे, कारण बरेच वेळेला सखी कामात इतकी व्यस्त असते की या सगळ्या गोष्टीकडे तिचं लक्ष जात नाही. पण निदान मॅडम म्हणाल्या तसं की ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की तो क्षण निसटून जातोय, त्यावेळेला हा कुठेतरी विचार करा, कदाचित ती गोष्ट तुम्हाला गवसेल. आता पुढचा प्रश्न हा मनात आहे की ज्यावेळेला आपण स्त्री ऊर्जेचा मगाशी विचार केला होता आणि त्याची वैशिष्ट्य ऐकली होती, तर त्याच्यात एक ममत्व किंवा वात्सल्य भावना असलेली मग ती सखी किंवा ती स्त्री असते असं आपण म्हणतो. तर माझ्या मनात नेमका हा प्रश्न आहे की ज्या स्त्रीला ममत्वापासून ती दूर गेलेली आहे किंवा तिचं स्वतःचं मूल नाहीये काही कारणास्तव, तर मग तिने तिची वात्सल्याची भावना सतत जागृत ठेवण्यासाठी काय करायला हवं, काय सांगाल? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. ममत्वाची भावना फक्त बायोलॉजिकली एखाद्या मुलाला जन्म दिला कीच डेव्हलप होईल असं नाही आहे. हा एक समज आहे, समज पसरवला गेलेला आहे, पण तसं नाही आहे. तर ममत्वाची भावना आपल्याला कुणाही बद्दल वाटू शकते. म्हणजे एखाद्या प्राण्याबद्दल, छोटंसं तुमचं पपी माऊ असेल तिच्याबद्दल वाटतेच की नाही आपल्याला, किंवा झाडांबद्दल काही जणांना वाटतं, काही जणांना झाडांचं खूप आवड असते, त्याच्याबद्दल त्यांना प्रेम वाटतं. किंवा काही जणांसाठी त्यांचे टीममेट्स, एखादी समजा कॉर्पोरेटमधली स्त्री आहे तर तिच्यासाठी तिची टीम किंवा तिचा जो बिझनेस आहे, बिझनेसमध्ये काम करणारे एम्प्लॉईज आहेत, त्यांच्यासाठी ती मदर असते, आई असते. त्यांना ती तशा पद्धतीने ती त्यांना त्यांना सवय लावते किंवा त्यांना ममत्व देते, कल्टिवेट करते, त्यांना नर्चर करते. तर त्याच्यामुळे पहिल्यांदा आपली ही जी धारणा आहे ना की ममत्व म्हणजे बायोलॉजिकल मदर होणं गरजेचं आहे, बायोलॉजिकल आई होणं गरजेचं आहे, ही कल्पनेलाच आपण प्रश्न विचारायचा आहे की मी असं का म्हणते आहे, असा काय कुठला प्रूफ आहे का. कारण ममत्व असलेल्या सगळ्या स्त्रिया गोड आणि प्रेमळ आणि सगळ्या असतात असं नाही आहे, राईट. बरोबर. सो तुम्हालाच कळेल की मी जी धारणा मनामध्ये पकडलेली आहे ती कशी चुकीची आहे. आणि त्या धारणेला प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्हाला काय आवडतंय, कुठल्या गोष्टींबद्दल तुम्हाला ममत्व वाटतं आहे. आणि तुमच्या एखाद्या कलेबद्दल तुम्हाला ममत्व वाटेल. समजा मी गाणं शिकते, त्यावेळेला गाण्याबद्दल मला खूप जास्त कृतज्ञता आहे किंवा जिव्हाळा आहे, प्रेम आहे, ते ममत्व आहे. तर ती भावना आपल्या मनामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे आणि त्याच्यातनं आपण आपल्या स्त्री शक्तीला कनेक्ट होऊ शकतो. हे आपण करू शकतो. खूप छान. आता यालाच जोडून एक थोडासा वेगळा माझ्या मनातला प्रश्न असा आहे की बरेच वेळेला असं होतं की सखी एखादा निर्णय घरात सगळे निर्णय घेत असताना तिचं मत त्या निर्णयाच्या थोडंसं विरोधात असतं आणि तिला असं वाटत असतं की आपण या गोष्टीला नकार दिला पाहिजे की ही गोष्ट मला पटत नाहीये.
पण बरेचदा असं होतं की ती धाडस नाही दाखवत किंवा धैर्य तिला होत नाही ते दाखवायचं, आणि मग ती स्वतःच्या मनातच तो विचार करत राहते की मी कसं सांगू, काय करू. तो नकार देण्याचं धैर्य तिने कसं दाखवलं पाहिजे, काय सांगाल आपण? अगदी अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्येक सखीच्या मनामध्ये हा प्रश्न असेल, मला पूर्ण खात्री आहे. कारण हा प्रश्न ना माझाही होता आणि म्हणूनच माझा स्त्री ऊर्जेचा प्रवास सुरू झाला. आणि मी खास करून सांगेन, प्रत्येक स्त्रीला ना हा प्रॉब्लेम आपल्या जवळच्या व्यक्तींना नाही म्हणण्यामध्येच येतो. किंवा कारण आपण त्यांना दुखवायचं नसतं आपल्याला, ते आपली जवळची माणसं असतात, त्यांच्याबद्दल आपल्याला प्रेम वाटत असतं, त्यांना गमवायचं नसतं आपल्याला, म्हणून आपण त्यांना कुठल्याही बाबतीत दुखवायला जात नाही. आणि तेच उलटं पडतं. आणि समजा असं खूप वेळेला आपण नाही म्हटलं नाही, प्रत्येक वेळेला होच 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 म्हणत राहिलो, तर कधीतरी एकदा तो ब्लास्ट होतो. आणि तुम्हाला माहिती आहे, ब्लास्ट झाला की सगळं छिन्न विछिन्न होतं. समोरचा तर होतोच, आपणही स्वतःला त्रास करून घेतो आणि गिल्टमध्ये जातो. त्याच्यामुळे आपल्याला वेळोवेळी जेव्हा जेव्हा आपल्या मनात भावना येतं की नाही मला हे जमणार, नाही करता येणार ग, ही जी भावना आहे ना, त्याच्यामध्ये टोन, आता बघितलात ना माझा टोन, समोरच्याला का वाईट वाटेल. आणि मी माझा अनुभव तुम्हाला सांगते की माझ्या मावस सासूबाई होत्या, त्यांनी मला एकदा हा प्रश्न विचारला, मैथिली तुला असं वाटतं का की तू मला नाही म्हटलंस तर आपलं नातं संपुष्टात येईल, असं काही लोड घेऊ नकोस, तू मला नाही म्हणू शकतेस. सो तेव्हा मला असं कळलं की जेव्हा नातं खरं असतं ना, तेव्हा आपण आपलं सत्य समोरचा व्यक्ती स्वीकारतो. त्यामुळे करून पहा, शिका. आणि नाही म्हणणं ही एक कला आहे. ऑफकोर्स असर्टिव्हनेस त्याला म्हणतात. आपण असर्ट करणं, आपलं मत सांगणं, आणि ती कला आपण शिकण्याची गरज आहे. मी पण शिकली आहे ती कला हळूहळू, टप्प्याटप्प्याने. तर त्याच्याकरता तुम्ही डेफिनेटली कम्युनिकेशन स्किल्स, संभाषण कला ही शिका, त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा वेळ. कारण त्याच्यामुळे तुमचाच फायदा नाही होणार आहे, तुमच्या आजूबाजूच्या सगळ्यांना तुम्ही प्रकाश देणार आहात ज्ञानाचा. त्यामुळे स्वयंप्रकाशित व्हा, असं मी म्हणेन. क्या बात आहे. नक्कीच खूप छान आपण मार्गदर्शन करताय आणि अशीच चर्चा आपण पुढे सुरू ठेवायची. फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. स्त्री ऊर्जा एक चैतन्य शक्ती या विषयावर आपण बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर मैथिली सावंत. ब्रेकपूर्वी त्यांनी अनेक गोष्टी आपल्याला शिकवल्या, समजावून सांगितल्या की ज्याच्यामुळे स्त्रीला स्त्रीत्वाचा स्वीकार करणं हे खूप सोपं होऊ शकतं. आता यालाच जोडून मॅडम पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे की ही जी स्त्री ऊर्जा आहे तिच्यासाठी महत्त्वाचा असतो तो आतला आवाज, तो तिने ओळखणं गरजेचं असतं. पण त्याच्यासाठी नेमकी तंत्र तिच्याकडे नसतात की कशा पद्धतीने तिने स्वतःची पारख करावी. तर अशी काही तंत्र तुम्ही आम्हाला सांगाल का, शिकवाल का, की जेणेकरून सगळ्या सखींना याचा फायदा होऊ शकेल? काय सांगाल? नक्कीच नक्कीच, मला खूप आवडेल हा प्रश्नाचं उत्तर द्यायला. कारण ज्या वेळेला आपण आतला आवाज ओळखतो ना, तेव्हा आपल्याला रस्ता क्लिअर दिसतो. मला आयुष्यात काय हवं आहे, काय नको आहे, काय करायचंय, काय नाही करायचंय हे कळतं. ती विचारांची स्पष्टता येते आपल्याला. आणि त्याकरता आत्मपरीक्षण परत गरजेचं आहे. आणि त्याकरता एक छोटीशी टिप मी तुम्हाला देईन, ती म्हणजे दर दिवशी तुम्ही एकांतात बसा, थोडासा वेळ काढा, म्हणजे एक 10-15 मिनटं, आणि स्वतःला विचारा आज असं काय घडलं जे मी करायला नको होतं. हे लिहून काढा तुम्ही अगदी. कारण आपल्या विचारांमध्ये ना आपण सगळं खिचडी होते विचारांची. सो लिहून काढायचं आहे आपल्याला, आज असं काय घडलं जे घडायला नको होतं, जे केलं ते चांगलं नाही केलं, मी माझ्याकडून चांगलं नाही झालं, ते लिहून काढा. आणि असं काय मी केलं जे चांगलं केलं, त्याच्यामुळे स्वतःला शाबासकी पण द्या तुम्ही, हे मी केलं असं. आणि मला काय घडलेलं हवं आहे, 3 प्रश्न. त्या 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही दररोज जेव्हा लिहायला लागाल ना, त्यावेळेला तुम्हाला कळेल की मला काय हवं आहे, काय नको आहे, सॉर्ट आउट करता येतं आपल्याला. आणि एक वहीच ठेवा त्याच्याबद्दल वेगळी. मी अशी माझी रोजनिशी लिहिते. आणि त्याच्यामधनं ना हळूहळू आपल्याला आपल्या आत्म्याशी संवाद व्हायला लागतो. आणि जो सुंदर संवाद आहे, जगातला सुंदर संवाद आहे, कारण जिथे आपण पाहिजे ते बोलू शकतो, आपल्याला कोणी जज करणारं नसतं. आपले जे विचार आहेत, कधी कधी आपल्याला वाटतं की समोरचा व्यक्ती स्वीकारेल की नाही, पण आपले विचार आपल्या डायरीला, आपल्या सखीला आपण मोकळेपणाने सांगू शकतो आणि ती आपल्याला क्लॅरिटी देत जाते. आणि मला तर असं वाटतं की तो चिंतन करणं, जे अशा पद्धतीने आत्मपरीक्षण करणं,
यांनी आपण डेफिनेटली हे साध्य करू शकतो असं मी सांगेन. नक्कीच. खरं तर आपल्याकडे फार पूर्वी अनेक थोर व्यक्ती होऊन गेल्या की ज्या रोजनिशी लिहायच्या. तुम्ही आत्ता उल्लेख केलात आणि शाळेत असतानाही आपल्याला सांगितलं जायचं की रोजनिशी लिहा, पण नंतर हळूहळू ती सखीची सवय सुटते. जर खरंच ती तसं करत गेली तर मला वाटतं तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की तिला मोकळं होणं हे नक्कीच शक्य होईल आणि स्त्रीने थोडासा वेळ त्याच्यासाठी काढायला हवा, कारण तो स्वतःसाठी काढलेला वेळ. तर मला वाटतं या दिवसाची सुरुवात अगदी महिला दिनापासून प्रत्येक सखीने करायला हरकत नाही. त्यानिमित्ताने आपण याला सुरुवात करूया. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे येऊया की स्त्री ऊर्जेमध्ये अजून एक महत्त्वाचा गुणधर्म असतो, तो असतो प्रेमभावनेचा, वात्सल्याचा, ममत्वाचा. तर याच्यामध्ये कधी कधी अशी गुंतागुंत होऊ शकते की समोरच्या पुरुषाला असं वाटतं की हे थोडंसं जाचक आहे किंवा स्त्री हे तिच्या ममत्वाच्या भावने जास्त मिळवायचा प्रयत्न करते आहे. तर मग ह्या परिस्थितीत पुरुषांना आपण काय सांगाल की त्यांनी स्त्री ऊर्जा कशी समजून घ्यायला हवी, याविषयी काय मार्गदर्शन कराल? खूप छान प्रश्न आहे. त्याला मी थोडंसं उलटं करते की समजा पुरुषांनी काही करण्याच्या आधी आपण एक पहिल्यांदा असं म्हणतं ना 4 बोटं आपल्या स्वतःकडे, त्यामुळे स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं आहे की ज्याला मी प्रेम म्हणते आहे, जिव्हाळा म्हणते, ती अति काळजी तर नाहीये ना. बरोबर. कारण काही वेळेला माझ्याकडे जे कपल रिलेशनशिपमध्ये काय होतं माहिती आहे, काही डायनामिक्स, जेव्हा लव्ह रिलेशनशिप जेव्हा आहे, नवरा बायकोची रिलेशनशिप आहे, तेव्हा पुरुष तर आहेतच, त्यांच्या पुरुषी एनर्जीमध्ये आहेत. काही कारणास्तव तेही डिस्कनेक्ट झालेले आहेत, कारण पुरुष सत्ताक आपली जी संस्कृती आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये पण काही धारणा असू शकतात. पण त्या धारणांना आपण कसं रिपेअर करू शकतो ह्याची मी एक टेक्निक सांगते तुम्हाला की बऱ्याचदा स्त्रीने स्त्रीच्या ऊर्जेमध्ये राहणं गरजेचं आहे, पुरुषाने पुरुषाच्या ऊर्जेत राहणं गरजेचं आहे, तरच ती रिलेशनशिप खूप छान होऊ शकते. तर स्त्री ऊर्जा म्हणजे ममत्व आहे. पण आत्ता जसं मी मगाशीच म्हटलं, बऱ्याचशा स्त्रिया या स्त्री ऊर्जेपासून दूर जाऊन पुरुषी ऊर्जेत गेलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी ना प्रेम दाखवणं, काळजी दाखवणं म्हणजे सतत सूचना देणं, एखाद्याला बंबार्ड करणं, असं कर, तसं कर, असं तसं, नॅगिंग. ते नॅगिंग आहे ना, त्याच्यामुळे हळूहळू काय होणार, एखादा व्यक्ती खूप जास्त नॅगिंग करतोय, दुसरा व्यक्ती लीन बॅक होणार, मागे मागे जाणार, अरे बापरे किती सूचना देते, काय मी काय लहान मुलगा आहे का, असं होणार. तर ती आईपणाची जी एनर्जी आहे ना की खूप नॅग सांगणं, ती म्हणजे प्रेम जिव्हाळा नाही आहे. तर त्या व्यक्तीला काय हवं आहे ते पहिल्यांदा जाणून घेणं, काय हवं आहे तुला, काय होतंय, शांतपणे संवाद करता येणं, त्याच्या भावना ओळखणं, ही म्हणजे प्रेमाची एनर्जी आहे. जेव्हा प्रेम असतं त्यावेळेला आपण समोरच्या व्यक्तीला एक्झॅक्टली काय हवं आहे, मी काय करू शकते ह्याच्या बाबतीत, असा विचार करतो. तर या करताना मी सगळ्यांना सांगेन की भावनिकदृष्ट्या प्रगल्भ होणं आपल्याला शिकायला लागतं. ते माझ्याकडेही नव्हतं, ऑनेस्टली प्रामाणिकपणे सांगते, माझ्याकडेही नव्हतं. मी पण स्वतः पुरुषी ऊर्जेमध्ये जास्त होते, स्त्री ऊर्जेपासून डिस्कनेक्टेड होते. पण जेव्हा मी इमोशनल इंटेलिजन्स अभ्यास केला तेव्हा मला या गोष्टी कळल्या. त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने भावनांचा अभ्यास करणं, भावनांक वाढवण्यासाठी म्हणजे भावनिकरित्या इंटेलिजंट होणं गरजेचं आहे, स्मार्ट व्हायचं आहे. कारण आपण पुरुष बनण्याचा प्रवास नाही करायचा, आपण स्त्री बनायचा प्रवास करायचा. ज्या वेळेला आपण त्या ऊर्जेत, त्यावेळेला आपण भावनांचा विचार करतो ना, त्यावेळेला आपण स्त्री ऊर्जेमध्ये रिलॅक्स होतो. आपण कुणाच्या मागे पळत नाही, काही नाही, कोणाला सूचना देत राहत, माणसं बरोबर कळायला लागतं त्यांना आणि ते त्याच्या पद्धतीने वागायला लागतात. आपल्या आजूबाजूचं जग बदलतं. त्याच्यामुळे पुरुषांना मदत करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला आत्मनिर्भर व्हावं लागेल. जसं पंतप्रधान म्हणतात तसं आत्मनिर्भर व्हा, असं मी म्हणेन. बरोबर. आणि थोडंसं तुम्ही म्हणालात तसं की ते बदल आपल्याला जर स्वतःचे कळले तर मग समोरच्याकडून आपण तशी अपेक्षा करू शकतो. आता यालाच जोडून प्रश्न हा आहे की अनेकदा आपण ऐकतो की स्त्री ही स्त्रीची शत्रू आहे आणि बरेचदा स्त्रीच दुसऱ्या स्त्रीचे पाय खेचत असते आणि तिला मागे ओढत असते. तर या विधानात तथ्य आहे असं वाटतं का आपल्याला, आणि मग जर ते असेल किंवा नसेल तर मग याविषयी आपण काय सांगाल? येस, हा जो मुद्दा आहे ना, बऱ्याच जणांकडून मी हे ऐकते आणि ही जी धारणा आहे ना, प्रत्येकाने स्वतःलाच प्रश्न विचारायचा की ही धारणा मी का म्हणते आहे, काय प्रूफ आहे माझ्याकडे, काय पुरावा आहे. तर प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात आणि त्याच्यामुळे त्याच्यातनं आपण आपले धारणा आपल्या बनतात आणि तसेच आपल्याला अनुभव यायला लागतात. कारण जशी धारणा, जसा विचार, तसा जीवनाला आकार. तर त्याच्यामुळे आपल्या धारणेलाच पहिल्यांदा प्रश्न विचारायचे आहेत की मला असं का वाटतं आहे, आणि त्याचाच अर्थ आपल्याला
स्वतःमध्ये काहीतरी बदल करण्याची गरज आहे. आपल्याला पण स्वतःच्या हेवा, ईर्षा या भावनांवरती काम करण्याची गरज आहे. कारण या भावना आपल्यातल्या स्त्री ऊर्जेला मारून टाकतात, मारक आहेत त्या. त्याच्यामुळे जेलसीवरती आपल्याला काम करण्याची गरज आहे. आणि मीही त्याच्यावरती काम केलेलं आहे, म्हणून मी सांगू शकते की मी एक उदाहरण देते. माझ्या जिममध्ये एक मुलगी यायची आणि तिची एकदम परफेक्ट बॉडी होती, खूप छान वजनं वगैरे उचलायची आणि मला तिचं खूप हेवा वाटायचा की वा, हिची किती छान बॉडी आहे, माझ्याकडे तर एवढी बॉडी छान नाही आहे, तिचे केस किती सुंदर आहेत, असं वगैरे. त्यावेळेला मी त्याला ना प्रेरणेने बदललं, त्या भावनेला, जलसीच्या भावनेला प्रेरणेने बदललं आणि म्हटलं की अच्छा, हिच्याकडे सुंदर बॉडी आहे ना, मलाही तशीच बॉडी पाहिजे. जर मलाइका अरोराकडे अशी बॉडी आहे तर मला पण तशी बॉडी पाहिजे, असं. सो आपल्याला असं स्वतःला विचारायचं आहे की मी जलसी तर नाही ना करत आहे, हे आपल्याला स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं आहे. आणि जर वाटत असेल ना, तिचा बिनशर्त स्वीकार करा, वाटते मला जलसी, मग आता मी काय करू, त्याच्यासाठी तिला मी कसं बदलू, कसं मी प्रेरणा देऊ स्वतःला, आणि त्या पद्धतीने आपलं त्या व्यक्तीबरोबरचं नातं पण सुंदर होतं. तर त्याच्यामुळे जर जलसीचा शिकार कोणी असेल महिला, तर तिने स्वतःवर काम करणं परत गरजेचंच आहे. खरं आहे. म्हणजे आणि हे कोणी मुद्दामून नाही करत, ह्या नकळत गोष्टी घडतात आणि मग स्त्रियांमध्ये वाद होणं किंवा या गोष्टी घडायला सुरुवात होते. तर याचा थोडासा विचार आपल्याला त्या क्षणी करायला लागेल. यालाच जोडून प्रश्न आहे की भावनिकदृष्ट्या एखादी सखी ही पूर्णपणे प्रगल्भ झाली असं आपल्याला कधी म्हणता येईल? कुठल्या कुठल्या भावनांचा तिच्याकडे आदर असला पाहिजे आणि तिने त्याला न्याय दिला पाहिजे? काय सांगाल आपण? महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि ह्याच्यामध्ये ना, भावनिकदृष्ट्या प्रगल्भ झाले मी, एनलाइटनमेंट झाली, असं होऊ नाही शकत असं मला वाटतं. कारण आपण मानवी जन्म आहे ना आपला, आपल्याला भावना येणारच आहेत. आपल्याला भावनिकदृष्ट्या प्रगल्भ होण्यासाठी ना, ज्या ज्या भावना येतात ना, त्या भावनांचं परीक्षण त्रयस्थ दृष्टीने करता येणं गरजेचं आहे. म्हणजे आता मला एखादी भावना येते, मी असं नाही म्हणणार मला राग नाही वाटत कोणाबद्दल, मला ईर्ष्या नाही वाटत, मी कोणाबद्दल मला हेट्रेट नाही वाटत वगैरे, अशा त्या भावना येतात. पण त्याच्यावर काय अंमलबजावणी करायचे ह्याचं सूत्र माझ्याकडे आहे ना. तर त्याच्यावर अंमलबजावणी करायची की नाही, हा तुमच्याकडे एक पॉवर येते तुमच्याकडे त्या भावनांचा अभ्यास केल्यावर. त्याच्यासाठी पहिली स्टेप आहे, कुठल्याही भावनेला झटकून नाही टाकायचं आहे. नाही, मला असं वाटतच नाही, मला रागच येत नाही कधी, मला असं जलसी वगैरे कोणाबद्दल वाटतच नाही, खोटं आहे ना ते. तर आपल्या भावनांचा बिनशर्त स्वीकार करायची. ओके, मला वाटतंय, मला राग आलाय, मला ओरडावंसं वाटतंय, ठीक आहे, बसा स्वतःबरोबर. मला एखादी रिजेक्शन आलंय, कोणीतरी नाही म्हटलंय, कुठली तरी अपॉर्च्युनिटी हातातनं गेलेली आहे, संधी गेलेली आहे, ठीक आहे, गेली आहे, मला रडायला येतंय, रडा, जे काय वाटतं ते करा. पण त्या भावनेला पूर्णपणे त्याचा सामना करा, त्या भावनेचा फेस टू फेस सामना करा. आणि ती भावना पूर्ण तुमच्यावरती येऊन द्या, तुमच्यामधनं ती रन होऊ दे. त्याच्यानंतर ज्या वेळेला तुम्ही त्या भावनेला निडरपणे तिचा सामना करताना, तेव्हा ती भावना कमी कमी व्हायला लागते. आणि मग आपल्याला एक आतून आवाज यायला लागतो की नाही, मला हे नाही करायचं, मला हे करायचं, किंवा जाऊन दे ना मैथिली, एक संधी गेली दुसरी येईल, असं. तर तुमच्या मनातनं ना तुम्हाला एक आवाज येईल, तो मी सांगू नाही शकत कुठला आवाज येईल, पण तुमच्या आतनं तो आवाज येईल. त्याच्यामुळे त्या भावनेचा सामना करा आणि मग तुम्ही एक वेगळ्या व्यक्ती बनायला लागाल, हळूहळू भावनिकदृष्ट्या प्रगल्भ व्हायला लागाल. आणि हा प्रवास मला वाटतं आयुष्याचा अंतापर्यंत चालणारा प्रवास आहे, तर तो आपल्याला करायचा आहे. खरंय, कारण ह्या भावना आपल्या अंतापर्यंत संपणार नाही आहेत आणि कुठेतरी हा भावनिक कल्लोळ होणारच. त्यावेळेला सामना करायला शिकणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता एक प्रश्न विचारायचा आहे. मगाशी आपण उल्लेख केला होता स्त्रीवादी चळवळीचा, की एक काळ होता की ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी स्थित्यंतरं झाली आणि स्त्रियांनी स्वतःवरचा अन्याय दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती स्त्रीवादी चळवळ उभी केली, ज्याचा नक्कीच फायदा सगळ्याच स्त्रियांना आजही आपल्याला बघायला मिळतोय. पण मग आता एक मनात प्रश्न येतो की ज्यावेळेला आपण स्त्री स्वातंत्र्य म्हणतो, तर ते स्त्री स्वातंत्र्याच्या मर्यादा कुठपर्यंत आहेत, किंवा स्त्री स्वातंत्र्य म्हणजे मुळात नेमकं काय, काय सांगाल? एक्सलंट, खूप महत्त्वाचा विषय. याच्याबद्दल खरंच बोललं पाहिजे की ही जी बंडखोरी वृत्ती होती ना त्यावेळेला, फेमिनिस्ट मुवमेंट झाली, त्याचा फायदा आपल्याला झाला. परंतु ती एनर्जी जी आहे ना बंडखोरीची, ती स्त्री एनर्जी नाही, ती एक म्हणजे आपल्याला त्रास देणारी, म्हणजे त्या बंडखोरीमध्ये समोरचा पण जळून खाक होणार, आपण पण आतून जळायला लागणार. तर अशी ती एनर्जी आहे, तर ती सगळं नेस्तनाबूत करेल. तर त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे.
आणि त्याकरता माफ करा, मला तुमचा प्रश्न दुसरा भाग जो होता की स्त्री स्वातंत्र्य म्हणजे काय आणि Yes. त्याच्या काही मर्यादा आहेत का? येस. सो आपल्याला ना स्त्री स्वातंत्र्याचा गैरवापर आपण नाही करायचा. स्वातंत्र्याबरोबर खूप जबाबदाऱ्या सुद्धा येतात की त्या जबाबदाऱ्यांचं पण आपल्याला पालन करायला पाहिजे. तो बॅलन्स ठेवला पाहिजे कुठेतरी. कारण कसं आहे, स्त्री स्वतंत्र झाली म्हणून काही स्त्री पुरुष करतात ना, मग मी पण पुरुषांसारखे कपडे घालणार, मी पण दारू सिगरेट ओढणार किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, हे सगळं आजकाल चित्रपटांमधनं दाखवलं जातं. ते म्हणजे स्त्री स्वातंत्र्य नव्हे, ते नाही आहे स्त्री स्वातंत्र्य. तर आपल्याला स्वतःचं वैचारिक स्वातंत्र्य की म्हणजे माझ्याकडे एक क्लायंट आलेली, ती म्हणते की मला ना मुलांचं करावं लागतं ना, म्हणून मी ह्या क्लासला नाही येऊ शकणार. तुम्ही म्हटलं की नाही, मुलांचं करावं लागतं नका म्हणत, तो तुमचा चॉईस आहे ना, त्या निर्णयाची जबाबदारी घ्या. मी माझ्या मुलांचं करते, आनंदाने करते, आणि म्हणून मला इथे यायचं नाहीये, या कोर्सला यायचं नाहीये असं. खरं तर मला याला वाटतं एका बदलायचं. उदाहरणातून तुम्ही हे सांगितलं Exactly. की खरंच ती जबाबदारी पण स्वीकारलं पाहिजे आणि त्या जबाबदारी स्वीकारून पुढे गेलं पाहिजे, तरच त्या मिळालेल्या स्वातंत्र्याचा खऱ्या अर्थानं उपभोग आपण घेतोय असं म्हणायला हरकत नाही. या विषयावर असंच मॅडम पुढेही मार्गदर्शन करणार आहेत. वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते. स्त्री ऊर्जा एक चैतन्य शक्ती या विषयावर आपण बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर मैथिली सावंत. आपण आता पुढे जाणार आहोत कार्यक्रमामध्ये आणि मॅडम तुम्हाला प्रश्न हा विचारावासा वाटतो की ज्या वेळेला सखी या स्त्रीत्वाचा स्वीकार करते, तिचं स्वातंत्र्य ती ओळखते, जबाबदारी ओळखते, कर्तव्यपूर्ती करते, त्याच वेळेला तिला कुटुंबानंतर महत्त्वाचा असतो तो समाज. कारण माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि समाजामध्ये सुद्धा आपलं अस्तित्व राहावं किंवा आपल्याला चांगला मान मिळावा हे कुठेतरी त्या सखीला वाटत असतं. तर मग समाजाने तिला हे स्थान देण्यासाठी किंवा समाजाने मानाचं स्थान देण्यासाठी तिने काय केलं पाहिजे, काय सांगाल? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये आपल्याला जे आपण स्वतःचे निर्णय घेतो ना, आयुष्यामध्ये जे काही निर्णय घेतो त्याची ओनरशिप घेतली पाहिजे आपल्याला, की हा माझा निर्णय आहे आणि माझ्यासाठी हा योग्य आहे. जेव्हा आपण स्वतःहून निर्णय घेतलेला असतो, स्वतःची पूर्ण बिनशर्त जबाबदारी घेतो, त्यावेळेला समाजाच्या नजरा पण आपल्याकडे बघण्याच्या बदलतात. म्हणजे घटस्फोटिता असू देत, परित्यक्ता असू देत, ठीक आहे, काही कारणास्तव माझ्यासोबत हे गोष्ट घडली आणि मला त्या रिलेशनशिपमध्ये नव्हतं राहायचं, तर त्याचा स्वीकार तुम्ही जेव्हा केलेला असेल ना, आणि तेव्हा तुम्ही ओपनली रिलॅक्सली सगळ्यांना सांगता त्याच्याबद्दल, त्यावेळेला लोकांची पावरच आपण काढून टाकतो की काही दुसरं काही बोलतच नाही ते. त्याच्यामुळे ती एक गोष्ट आपण डेफिनेटली करू शकतो. आणि मान मिळवण्यासाठी डेफिनेटली आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे ना, खूप जास्त इंटरेस्ट आहे, त्या क्षेत्रामध्ये मला उच्चतम पातळी कशी गाठता येईल की त्याच्यामुळे जगाची लोकांची नजर माझ्यावर पडेल, माझी दखल घेतली जायला लागेल, त्यांना घ्यावी लागेल माझी दखल, असं मी काय करू शकते माझ्या क्षेत्रामध्ये. हा प्रश्न तुम्ही सतत प्रत्येक वेळी स्वतःला विचारत राहा आणि आतून उत्तर येईल, मी सांगते. कारण तुम्ही अनेक सुंदर गोष्टींसाठी पात्र आहात, त्याच्यामुळे तुम्ही ते स्वतःला जाणवून देण्याची गरज आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही त्या उच्चतम पातळीवरती पोहोचाल, त्यावेळेला पूर्ण जग तुमची दखल घेईल असं मी सांगेन. नक्कीच नक्कीच. आता तुम्ही म्हणलात ते गोष्ट खरी आहे की हे सगळं करत असताना आपण जो निर्णय घेतलाय तो आपल्याला त्याच्यावरती ठाम राहणं किंवा त्याची जबाबदारी घेणं हे महत्त्वाचं आहे. पण मग इथे कुठेतरी प्रश्न निर्माण होतो तत्वांचा, की आपण आपल्या प्रिन्सिपलला सोडत नाही, हे माझं तत्व आहे आणि मी या तत्वाला धरून राहणार असं सखी ज्यावेळेला म्हणते, तर तिला ते तत्व सोडायचं नसतं आणि मग कुठेतरी तिची कुचंबणा होते, समोरच्याकडून कधी कधी विरोध होतो. मग अशा वेळेला तिने काय करायला हवं? मग खूप इम्पॉर्टंट आहे ते तत्व जे आहे, मला काय बरोबर वाटतंय आणि समोरच्याला काय बरोबर वाटतंय, याच्यामध्ये आपल्याला पुढे काय परिणाम होणार आहेत, याचे कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत. तर एकाच गोष्टीचा आपल्याला ना थोडासा बर्ड आय व्ह्यूने विचार करायला पाहिजे, त्रयस्थपणे, की हिला असं वाटतंय, हिला असं वाटतंय, याच्यात तर काय होईल, हिने जर हा निर्णय घेतला तर पुढे काय होईल. 10 पावलं आधीच पुढच्या स्टेप्स आपल्याला विचार करून ठेवायचे असतात आणि त्याचे परिणाम काय होतील. तर मग त्या क्षणी प्रत्येक सखीचा हा निर्णय असेल की तिला स्वतःला खुश करायचं आहे की समोरच्याला खुशी द्यायची आहे, त्याच्यावरतीच पुढचं डिपेंड आहे ना. तर त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला आपल्याकडे आयुष्य ह्या 2 चॉईसेस देईल, 2 निर्णय देईल.
स्वतःचं मनाचं ऐकायचं की समोरच्याचं ऐकायचं आणि निगोशिएट करायचं. विन विन सिच्युएशन येऊ शकते ना, थोडं तुझं थोडं माझं आणि मग पुढे जाऊया. त्याच्यातनं नाती चांगली राहतात आणि प्रश्न पण सुटतात. तर तुमच्यासाठी तुम्हाला असं वाटलं की एखाद्या रिलेशनशिपमध्ये नाहीच बाबा मला सहनच नाही होते, तर त्याची पण जबाबदारी तुम्हाला घेतली पाहिजे. त्याच्यामुळे जो काही निर्णय तुम्ही घेता आहात, मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे असं स्वतःला सांगायचं आणि पुढे जायचं असं मी सांगेन. आता ह्या सगळ्या ऊर्जेचा प्रवास होत असताना कधी कधी असं होऊ शकतं की स्त्री स्वतःच्या ऊर्जेचा गैरवापर करून म्हणजे पुरुषांवरही अन्याय करताना दिसते आणि पुरुषाला या बाबतीत असं वाटू शकतं की स्त्रीने हे केलेलं आहे. तर मग अशा स्त्रियांना आपण काय सांगाल की ही ऊर्जा चांगली आहे आणि तिचा स्वतःसाठी आपल्याला वापर करायचा आहे, मग त्यावेळेला पुरुषांवर अन्याय होऊ नये म्हणून स्त्रीला आपण काय सल्ला द्याल? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जी स्त्री दुसऱ्यावरती अन्याय होईल असं वागते आहे ना, तिने स्वतःचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. कारण ती कम्प्लिटली दूर गेलेली आहे तिच्या ओरिजिनल स्त्री तत्वापासून. कारण हे स्त्री तत्व दुसऱ्यांना ममत्व देणारं आहे ना, प्रेम देणारं आहे, निगोशिएट करणार आहे. मी माझं मला असंच वाटतं आणि असंच मी करणार असं नाही होत त्याच्यात. ती नेहमी निगोशिएट करणार, समोरच्याला काय वाटतं आहे पहिल्यांदा पूर्ण जाणून घेणार आणि मग मला काय वाटतं आहे ती बाजू ठेवणार आणि दोघांच्या संगनमताने ती निर्णय घेणार. अशीच आहे ती. त्याच्यामुळे त्या स्त्रियांना स्वतःवर काम करण्याची गरज आहे असं मी म्हणेन. नक्कीच, खूप छान. अगदी खरं तर विषय खूप मोठा आहे, पण तरी जाताना आपल्या सखीनं थोडक्यात काही संदेश द्यायचा असेल तर काय द्याल आपण? मला आवडेल आपल्याला या ज्या स्त्रिया बघत आहेत प्रत्येक सखीला मी संदेश देऊ इच्छिते की तू तुझ्या जीवनाची शिल्पकार आहेस. तुझ्या जीवनाची सगळी सूत्र स्वतःच्या हातात घे, कारण तू जीवनामध्ये उत्तम उत्तम गोष्टींसाठी पात्र आहेस आणि यू डिझर्व ग्रेट थिंग्स. त्याच्यामुळे स्वतःवर प्रेम कर आणि आनंदी राहा. क्या बात आहे. खूप छान. महिला दिनाच्या निमित्ताने ह्या सगळ्या सखींनी हा संदेश लक्षात ठेवायला हवा असं मला वाटतं. आजचा हा विषय कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी वेगवेगळी माध्यमं आपण वापरू शकता. आपली माध्यमं आहेत, फेसबुकचं माध्यम आपल्याकडे उपलब्ध आहे www.facebook.com/dd सह्याद्री, सखी सह्याद्री @gmail.com आपला मेल ID आहे. www.youtube.com/dd सह्याद्री यूट्यूबवर देखील प्रतिक्रिया देता येतील. @dd सह्याद्री आपलं ट्विटर हँडल आहे. नक्की आमच्याशी संपर्क करा आणि कसा कार्यक्रम वाटला हे आम्हाला जरूर कळवा. कारण आता महिला दिन आपण उद्या साजरा करणार आहोत, तेव्हा सुभाषिताचा आपण नेहमीच वापर करतो. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, यत्रेतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्रा फलाः क्रियाः. सगळेच जण स्त्रियांचा आदर करतील, पण स्त्रीने स्वतःचं स्त्रीत्व स्वीकारणं, त्याची जबाबदारी घेणं आणि मॅडमने आज मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे काही तंत्र वापरून आत्मपरीक्षण करून पुढे जाणं हे मात्र खूप गरजेचं आहे. त्यामुळे या सगळ्यावर आपण विचार करायला सज्ज होऊया. असेच नवनवीन विषय घेऊन आपण वेगवेगळ्या सखी सह्याद्रीच्या भागांमध्ये भेटतच असतो. आपण भेटणार आहोत पुढच्या गुरुवारी एका नवीन विषयासह सखी सह्याद्रीच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.